बारवा नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव अंजली युवराज पागोटे. महात्मा गांधी विद्यालय चिचाड बारवा येथील मी वर्ग 9ची विद्यार्थिनी आहे आणि आज मी तुमच्या समोर महान गणितज्ञ आर्यभट्ट यांबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे. अरे खूपच प्रगती केली विज्ञान व तंत्रज्ञानाने या. अरे खूपच प्रगती केली विज्ञान व तंत्रज्ञानाने या. चला तर नमन करू अल्बर्ट आइन्स्टाईन, सी.व्ही. रमन, आर्यभट्ट सारख्या विज्ञानाच्या सुपुत्रांना या, विज्ञानाच्या सुपुत्रांना या. तर मित्रांनो, सर्व थोर पुरुषांना आणि सर्व विज्ञानाच्या सुपुत्रांना म्हणजे सर्व वैज्ञानिकांना नमन करून मी आपल्या भाषणास सुरुवात करतो. मित्रांनो, आर्यभट्ट हे नाव ऐकताच तुमच्या लक्षात आले असणार की आर्यभट्ट हे नेमके कोण होते. म्हणजे त्यांचे पूर्ण नाव काय, त्यांचा जन्म कधी झाला, कोठे झाला, हे संपूर्ण माहिती वगळता ते शून्याचा शोध लावणारे एक महान गणितज्ञ होते हे तर तुमच्या लक्षात आलेच असणार. कारण मित्रांनो, आर्यभट्ट यांचे नाव ऐकताच किंवा उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आर्यभट्ट यांचं सुंदर असं छायाचित्र नव्हे तर शून्याचं एखादं प्रतिबिंब होय. मित्रांनो, आर्यभट्ट हे एक खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ व एक महान ज्योतिषी होते. त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्र तारे यांचा सखोल अभ्यास असणारे ते इसवी सन 1500 पूर्वीचे एक महान व्यक्तिमत्व होते आणि या महान अशा व्यक्तिमत्वाचा जन्म कधी व कोठे झाला याचा ठोस पुरावा अजूनही कुठे सापडला नाही. परंतु त्यांनी लिहिलेल्या आर्यभटिया या ग्रंथात त्यांनी असा उल्लेख केला होता की जेव्हा कलियुगाचे 3600 वर्षे संपली तेव्हा त्यांची वय 23 वर्षे होते. यावरून असे लक्षात येते की त्यांचा जन्म इसवी सन 476 ला झाला असावा. मित्रांनो, आर्यभट्ट यांना अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास होता आणि त्यावरूनच त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा एक ग्रंथ लिहिला आणि म्हणून आर्यभट्ट या बीजगणिताचे जनक सुद्धा म्हटले जाते. गणित खगोल के महान दाता, विश्व कला से जिनका अटूट नाता. गणित खगोल के महान दाता, विश्व कला से जिनका अटूट नाता. उन्हें कभी नहीं भूल सकती ये भारत भूमि, उन्हें कभी नहीं भूल सकती ये भारत भूमि. जो आर्यभट्ट हुए शून्य की दाता, जो आर्यभट्ट हुए शून्य की दाता. मित्रांनो, आर्यभट्ट यांनी आपल्याला सांगितले की पृथ्वीचा आकारमान कसा होता. त्यांनी आपल्याला सांगितले की जरी आपल्याला आकाशातील सूर्य चंद्र तारे हे पृथ्वीभोवती फिरल्यासारखे वाटत असतील पण खरं तर ते स्थिर आहेत आणि आपली पृथ्वी त्यांभोवती फिरते. आपल्या पृथ्वीचा परिघ हा 39,736 किलोमीटर इतका आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मित्रांनो, यावरून आपण असे विचार करू शकतो की आर्यभट्ट यांनी त्या काळामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची संशोधने कशी काय केली असतील. मित्रांनो, एवढेच नव्हे तर त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा हिंदू धर्मातील चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांना सुद्धा चुकीचे सिद्ध करून दाखविले. त्यांनी सांगितले की जेव्हा सूर्याचा प्रकाश दुसऱ्या ग्रहावर पडतो, त्यांनी सांगितले की जेव्हा सूर्याचा प्रकाश दुसऱ्या ग्रहावर पडतो तेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होतो. एवढेच नव्हे तर त्यांनी आपण शिकावेत म्हणून, आपण जगावेत म्हणून खूप काही योगदान दिले. जसे की पाईची किंमत आणि सौरमंडलातील परिभ्रमण, स्थल मूल्य प्रणाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या जीवनातील आपल्याला शून्याची किंमत आपल्याला कळवून दिली. आणि म्हणून आजही आर्यभट्ट हे आधुनिक वैज्ञानिकांचे प्रेरणास्रोत मानले जाते. ज्यांनी मोठमोठे सिद्धांत रचले ते खूप बुद्धिमान होते. ज्यांनी मोठमोठे सिद्धांत रचले ते खूप बुद्धिमान होते. ज्यांनी शून्याचा शोध लावला, ज्यांनी शून्याचा शोध लावला ते महान आर्यभट्ट होते. ते महान आर्यभट्ट होते. धन्यवाद.